अष्टविनायकातील 5वे स्थान म्हणजे थेऊरचा श्री चिंतामणी या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलेलो बघा. मंदिरात गेलो पण एवढी गर्दी होती ना, काय सांगू. तुम्ही आता आत गेल्यावर बघा. सगळ्यांची लगबग चाललेली आत जाण्यासाठी. प्रवेशद्वारामधून आत गेलो. हे बघा, सर्वजण येत होते. मीही सर्व माझ्या मैत्रिणींबरोबर आत गेली आणि बघते तर बाप रे, लाईन एवढी मोठी होती ना. आणि वेळ संध्याकाळची होती. लाईन बघून तर मी पळायलाच लागले. चला चला पटापट पटापट. हे बघा, लाईन खूप होती. 4-5 रांगा होत्या. आजूबाजूचा परिसर बघा मंदिराच्या बाहेरील. हे मुख्य प्रवेशद्वार आत जाण्याचं. आत बाप्पा आहेत पण आम्ही अजून रांगेत खूप मागे होतो. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ होई भक्तांना असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. 7 वाजले म्हणजे आम्हाला खूप वेळानंतर दर्शन भेटले बघा. अजून आम्ही लाईन मध्ये जाऊ. साहेब म्हणाले चला तोपर्यंत फोटो तरी काढूया, आपल्या मित्रमंडळींना दाखवूया, सांगूया. बघा अजून आम्ही किती लांब आहोत रांगेमध्ये. हे बघा, सगळे आमचे ट्रिप मधील सगळे जण होते. चला आता कधी दर्शन होईल म्हणून सर्वजण वाट बघतायत. लाईन पुढे पुढे सरकत होती. हे बघा, आम्ही आत आलो. आम्हाला वाटलं फोटो काढायला भेटतो की नाही बाप्पाचा. चिंतामणी ही मनाची चिंता दूर करणारा, मनातील चिंता. चिंतामणीचे खूप छान दर्शन भेटले बघा. फोटो सुद्धा काढायला भेटला आम्हाला. की आम्ही फोटो का काढतो आम्ही, कारण आमच्या बरोबर तुम्ही असताना, तर तुम्हाला सुद्धा घर बसल्या दर्शन भेटावं म्हणून आम्ही तो बाप्पाचा फोटो काढतो. बघा, तुम्हाला सुद्धा झालं ना दर्शन बाप्पाचं. ओम नमः शिवाय. मंदिराच्या आजूबाजूला कसे छोटे छोटे मूर्त्या असतात ना, त्या बघा. चिंतामणी मंदिर. बाहेर आल्यानंतर ना
छोटी छोटी मंदिर असतात ना बाहेर आवारामध्ये, श्री हरी विष्णू लक्ष्मी मंदिर. अरे बाप्पा, हा काय करतोय बरं? आपल्या बहिणीला म्हणतोय, ए दीदी मी तुला वाजून दाखवतो घंटी. मंदिराच्या आवारातील बजरंगबली आणि काळभैरवनाथ मंदिर, सुबक मूर्ती आहेत बघा त्यांचे, खूप छान आहेत. आम्हाला खूपच उशीर झालेला बघा. सगळ्यांनी चला फोटो सेशन केलं ट्रिप मधील, ग्रुप मधील. नवनवीन व्हिडिओसाठी आमच्याबरोबर नेहमी राहा आणि चॅनेलला सपोर्ट करा. सपोर्ट म्हणजे सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. चला बाय, भेटू आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये.